महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं। बांधकाम कामगारांना आता दरवर्षी 12,000 रुपये मिळणार आहेत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खानवी पाटील आपल्या या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही कामगार असाल आणि अद्याप आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे, अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। तर आता कामगार कल्याणकारी मंडळाने अशी नेमकी कोणती योजना ही सुरू केली आहे ते आपण पाहूया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। महायुती सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1,500 रुपये देत असतात। तर आता या योजनेपाठोपाठ बांधकाम कामगारांसाठी महायुती सरकारनं एक महत्त्वाची घोषणा सुद्धा केली आहे। वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना आता निवृत्ती वेतन मिळणार आहे। या योजनेत दरवर्षी 12,000 रुपये निवृत्ती वेतन बांधकाम कामगारांना मिळणार। याबद्दल कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत घोषणा सुद्धा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला स्वतः मंजुरी देत महाराष्ट्र शासनानं आज कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध डिजिटल पोर्टलचे उद्घाटन सुद्धा करण्यात आलं। तर या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र बांधकाम इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळच्या सेस पोर्टलचे तसेच कामगार विभागाच्या बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटचे आणि बॉयलर परीक्षेसाठी डिजिलॉकर सुविधेचे अनावरण सुद्धा यावेळी करण्यात आलं। तर कामगार पेन्शन योजनेमध्ये तत्वतः मंजुरी। यावेळी 60 वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांसाठी प्रस्तावित पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात आली। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेमध्ये स्वतः मंजुरी दिली आहे। आता लवकरच त्यासाठी सविस्तर SOP तयार करण्याचे निर्देश विभागाला देण्यात येणार आहेत। तर याबाबत निवेदन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दोन्ही सभागृहामध्ये दिले आहे। तर या योजनेत दरवर्षी 12,000 रुपये निवृत्ती वेतन बांधकाम कामगारांना मिळणार। तर आता नेमकी कामगार कायद्यात सुद्धा या ठिकाणी सुधारणा सुद्धा करण्यात आल्या आहेत। तर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी माथाडी कायद्यामध्ये आणि खासगी सुरक्षा रक्षक कायद्यामध्ये करण्यात आलेल्या सुधारणा महत्त्व ठरले आहे। तर कालानुरूपात गरजेच्या होत्या असं मत व्यक्त केलं जात आहे। तसंच कामगार विभागाने 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक सुद्धा केलं। तर या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील कामगार कल्याण योजनामध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे। डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कामगारांना अधिक सोयीसुविधा पुरवल्या जाणार, याच दिशेने आता विभागाचे प्रयत्न सुरू झाले आहेत। सेस पोर्टलमुळे राज्यभरातील सेस संकलनाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि संकलन वाढल्यामुळे नोंदणीकृत कामगारांना अधिक फायदेशीर योजनेचा लाभ आता मिळणार आहे। तसंच नवीन BAMS प्रणालीद्वारे बॉयलर उत्पादनासाठी FE2 कंडिशन ऑनलाईन प्रणाली उपलब्ध होईल, ज्यामुळे महाराष्ट्राला उद्योगवाढीला चालना मिळेल। बॉयलर परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या अभियंते आणि परिचालकांना डिजिलॉकरद्वारे डिजिटल प्रमाणपत्र सुद्धा उपलब्ध करून देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे। तर यावेळी प्रमाणपत्रांची पडताळणी सुलभ होईल आणि पारदर्शकता सुद्धा होणार आहे, असं या मंडळामध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांनी सुद्धा सांगितलं आहे। तर आता बांधकाम कामगारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री आकाश साहेब फुंडकर आणि कल्याणकारी मंडळ यांनी हे काही महत्त्वाचे बदल त्या ठिकाणी केले आहेत। तर आता हे बदल कितपत त्या ठिकाणी आचरणामध्ये आणल्या जातील यावर सुद्धा कामगारांच्या नजरा मित्रांनो टेकून असणार आहे। तर आता दिवसेंदिवस तुम्ही पाहिला असेल की जे बांधकाम मजूर आहेत, माथाडी कामगार आहेत किंवा यांना ज्या 32 प्रकारच्या ज्या कल्याणकारी योजनेचा लाभ कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे दिला जातो, यामध्ये दिवसेंदिवस काही ना काही नवनवीन बदल होताना मित्रांनो दिसत आहेत। आचारसंहिता लागण्या अगोदर बऱ्याच कामगारांनी अर्ज सेतू केंद्रावर म्हणजे जे तालुका केंद्र होते, तालुका केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी ऑनलाईन सुद्धा केले होते, परंतु काही जाचक अटीमुळे त्यांचे अर्ज हे वारंवार त्या ठिकाणी करण्यात आले होते। तर आता तुम्ही जर 9 दिवसाचा जो फॉर्मेट घेतला आहे तो फॉर्मेट जर तुमचा व्यवस्थित असेल तर तुमचे अर्ज नक्कीच त्या ठिकाणी मंजूर केला जाणार आहेत। या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा बनवले आहेत। तारखा कोणत्या घ्यायच्या, अर्ज कसा भरायचा या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट माहिती आपल्या YouTube चॅनलवर ठेवली आहे। ती माहिती घेऊन तुमचे अर्ज तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी मंजूर करू शकता। तर BAMS या विद्यार्थ्यांसाठी कामगार मंत्री यांनी काही महत्त्वाचे हे पाऊल उचललं। तर या संदर्भात तुमचं नक्की मत काय आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी जर इन्फॉर्मेटिव्ह असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे।
चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी।